सो हाय गाईज. तर हा मुलगा कोणाचा तुम्हाला नेक्स्ट पुढे सांगते, तर व्हिडिओ स्किप नका करू, कंटिन्यू बघत राहा. तर आजचं रुटीन शेअर करते. सकाळी उठले, आंघोळ वगैरे केली. आज सकाळी काही एवढं खरंच मन नव्हतं व्हिडिओ वगैरे बनवायचा, का आता मला माझ्या दादाची खूप जास्त आठवण येत होती. सध्या कसं पहिला तो असायचं ना, तर असं उठायचं, नाश्ता वगैरे करायचा आणि एकत्र जेवण वगैरे करून मग मी कामाला जायचे. बट हल्ली तो घरी गेल्यामुळे तर तसं काय होतच नाही. उठलं की आपलं आंघोळ वगैरे करायचं, पिलं तर चहा प्यायचा, नाही पिलं तर डायरेक्ट कामावर जायचं. तर कामावर गेले, फूड सेफ्टी वगैरे सगळं डन केली आणि मग कॅफेत कॉल देत होते. आणि आमच्या ह्या परिस्ता मॅडम, काल त्यांचा व्हिडिओ टाकला तर त्यांचं म्हणणं होतं, मला वाटलं की तू थोडी माझी तारीफ करशील, जे की तू केली नाहीस, असं बोलली. म्हणजे ही आमची परिस्ता आहे, खूप छान काम करते वगैरे, स्वभाव पण छान आहे तिचा. मग त्याच्यानंतर मग थोडंसं कॅफेत काम केलं, मग पॉजवरती ऑर्डर वगैरे घेतल्या. त्याच्यानंतर मग मी ब्रेक स्टार्ट केला होता, ब्रेक वगैरे घेतलं, परत आले. एक कोल्ड कॉफीचा कॉल होता, तेवढा एक बनवला. आणि त्याच्यानंतर मग लॉबीतच होते मी दिवसभर आज, कारण ॲज अ लॉबी मॅनेजर म्हणूनच मी काम करते तिथे. तर सगळे विचारतात तू काय काम करते, तू काय काम करते. तर चला आज मग मी तुम्हाला सांगते. तर मॅकडॉनल्ड्समध्ये मी ॲज अ फ्लोअर मॅनेजर म्हणून काम करते. आणि आज आमचं मेडिकल कॅम्प होता, म्हणून ह्या बाबांनं माझं रक्त घेतलं, रक्तदान करून आले मी आज. आणि त्याच्यानंतर मग आज काय एवढा क्राऊड नव्हता, पण थोडासा होता संध्याकाळी. मग त्या मुलावर खेळत बसले होते. हे सगळ्या आमच्या इथं आज मुलं भरपूर आले होते, मग त्यांना बोलून वगैरे दिले बारक्या मुलांना. आणि मग घरी आले. घरी आल्यावर माझा अवतार बघा, एवढी थकली होते ना मी. आणि हल्ली माझ्या डोक्यात एवढी मुंगी येते, मला काही सुचतच नाही. आणि जेव्हापासून ते रक्त दिलं तेव्हापासून तर अजून जास्त यायला लागलं. म्हणून आले घरी, आधी पाणी पिऊन घेतलं, मग ड्रेस चेंज केला आणि भात टाकला. मग असंच दिवस